नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी होमराज उंडले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दंगल सिरीज सुरू केलेली आहे आणि दंगल सिरीजचा पहिला व्हिडिओ आपण टाकलेला होता. हा दुसरा व्हिडिओ आपण घेत आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये काही होमवर्कमध्ये क्वेश्चन दिलेले होते. ते क्वेश्चन पाहू आधी. ठीक आहे, चला. तर होमवर्कमध्ये क्वेश्चन दिलेला होता. हा पहिला क्वेश्चन हा होमवर्कमध्ये दिलेला होता. ठीक आहे, हा बघा. तर ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन आहे होमवर्कमध्ये आपण दिलेला. तर काय आहे क्वेश्चन बघा, की क्वेश्चन पहा. चला, 136 रुपये दर्शनी किमतीच्या भागावर 8 रुपये लाभांश मिळतो. 68,000 रुपये भागावर किती लाभांश मिळेल असं आहे. ठीक आहे, काय म्हणताय की 136 रुपये दर्शनी किंमत जर असेल तर त्याच्यावर 8 रुपये लाभ मिळतो म्हणते, असा आहे क्वेश्चन. तर 68,000 रुपये जर दर्शनी किंमत असेल तर किती लाभ मिळेल. तर बघा काय आहे, तर आपण ह्याला सरळ याला सोडवू शकतो की कसं. 136 रुपयावर किती 8 रुपये लाभ मिळतो, तर 168 रुपयावर 68,000 रुपयावर किती एक्स तिरपा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, 68,000 गुणिला 136. ठीक आहे, चला काटपीट करू. 68 दुने 136 वर किती उरले 100. ठीक आहे, बे 4 1000 गुणिला 4 म्हणजे 4000. तर आपल्याला असं क्वेश्चन दिलेलं आहे, त्याच्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार की 4000 रुपये. किती 4000. ठीक आहे, एकदम सोप्या आणि कमी वेळामध्ये आपण सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये याचा उत्तर काढतो. ठीक आहे, काढू शकतो. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे किती आहे 4000 रुपये. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन होता होमवर्कचा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन होमवर्कचा पाहूया. एक मिनिट. चला, हा होता दुसरा क्वेश्चन होमवर्कचा. काय क्वेश्चन आहे बघा. एका गावच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 8190 झाली, तर वाढण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती. ठीक आहे, किती पर्सेंट वाढलेली आहे 5%. म्हणजे 5% म्हणजे किती, तर 5% म्हणजे 1/20. 5% म्हणजे 1/20. तर आपण म्हणू शकतो की आधी त्या गावची लोकसंख्या किती होती 20 होती आणि वाढून किती झाली तर 21 झाली. ठीक आहे, वाढून किती झाली 21 झाली. तर 21ची किंमत किती दिली तुम्हाला, तर 21ची किंमत 21 झाली. म्हणजे 21ची किंमत किती दिली तुम्हाला, 21ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 8190. तर आपल्याला आधीची काढायची आहे म्हणजे 20ची काढायची आहे. तर 20 म्हणजे किती एक्स तिरपा गुणाकार करा. ठीक आहे, तिरपा गुणाकार तुम्हाला उत्तर मिळेल 8190 गुणिला 20 भागिला 21. ठीक आहे, त्याला काटपीट करू. किती भाग जाईल काटपीट करूया. चला, 7चा भाग घेऊ आपण. 7 त्रिक 21, 7 1 7 किती उरले 1 उरले. 11 झाला. 7 1 7 किती उरले 11 तुमच्या किती 49. 7 7 49 0. ठीक आहे, पुन्हा भाग जाईल का पाहूया. हा जाईल. ठीक आहे, 3चा भाग जाते बरोबर आहे. 3 त्रिक 9 किती उरले 2 3 9 27 0. ठीक आहे, मग किती उरले 390 गुणिला 20. 390 गुणिला 20 तर 0 0 92 18 8 हाचा 1 बेत्रिक 6 1 7. तर आधी किती होती तर 7800. किती होती तर 7800. ऑप्शन नंबर 2 किती 7800. आधी त्या गावची लोकसंख्या किती होती तर 7800 होती. किती होती 7800. ठीक आहे, त्यानंतरचा होमवर्कमधला क्वेश्चन आहे. हा होमवर्कमधला क्वेश्चन आहे की राधिका आणि नम्रता यांनी अनुक्रमे 20,000 आणि 30,000 रुपये घालून वर्षभर शेती केली. वर्षाखेरीस त्यांना 10,920 रुपये नफा झाला, तर नम्रताचा नफ्यातील वाटा किती. तर ठीक आहे बघा, यांचा जो आहे अनुक्रमे 20,000 आणि 30,000 रुपये यांनी अशी गुंतवणूक केलेली आहे आणि नफा किती झालेला आहे त्यांना, नफा झालेला आहे 10,900. जर आपण यांचा गुंतवणुकीचा गुणोत्तर जरी काढला तर गुंतवणुकीचा गुणोत्तर किती निघत आहे तर 2:3. मग गुंतवणुकीचा जो गुणोत्तर असेल तोच नफ्याचा गुणोत्तर असेल. मग आपण नफ्याचा गुणोत्तर काय असेल आपला, त्यांचा नफ्याचा गुणोत्तर पण काय असेल 2:3 असेल. तर एकूण नफा त्यांना झालेला 5 आणि 5 किंमत दिली आहे तुम्हाला. 5 किंमत दिलेला आहे 10,920. 5 किंमत दिली आहे तुम्हाला 10,920. आपल्याला 5 एकूण नफा झालेला आहे एवढा. आपल्याला म्हटलं आहे की कोणाचा तर नम्रताचा नफ्यातील वाटा किती. तर नम्रता किती रेशो नफा झाला तिला 3 5 म्हणजे एवढा. तर 3 म्हणजे किती तिरपा गुणाकार करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल 10,920 गुणिला 3 भागिला 5. ठीक आहे, त्याला काटपीट करू. 5 दुने 10 किती उरले. 5 1 5 किती उरले तर 4 5 8 40 5 24. ठीक आहे, 5 24. 3 12 2 हाचा 1 3 8 24 आणि 1 25 5 हाचे 2 3 1 3 2 5 3 3 2 6. तर किती 6,552. किती तर नम्रताचा हिस्सा किती असेल 6,552. ठीक आहे, अशा प्रकारे तीन क्वेश्चन आपण 4 क्वेश्चन दिलेले होते होमवर्कमध्ये. ठीक आहे, बघू चौथा क्वेश्चन. हा चौथा क्वेश्चन आहे की पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 5% आणि तिसऱ्या वर्षी 10% दराने चक्रवाढ व्याज
दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रव्याज म्हणजे वर्षाचे व्याज किती, ठीक आहे, 3 वर्षाचे चक्रव्याज व्याजबद्दल क्वेश्चन आहे. तर बघा काढू, याचं उत्तर काढू आपण. हां चला, काय किती 4%. 4% म्हणजे 1/25, ठीक आहे. 5% म्हणजे 1/20 आणि 10% म्हणजे 1/10, ठीक आहे. लिहून घेतलं आपण, पर्सेंटला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला. आता करूया. पहा तर काय 25चा किती होईल, 25चा झाला 26, 25चा 26, 20चा 21, 20चा 21 आणि 10चा 11, 10चा 11 लिहून घ्या, ठीक आहे. लिहून घेतला. तर बघा 25 दुने 50, 50 गुणीला 25 दुने 50 आणि 500, 500 5000 किती, तर 5000 होईल. इकडली काढूया, ठीक आहे. चला 26 गुणीला 21 गुणीला 11 करायचं आहे. 26 गुणीला 21 गुणीला 11 करा, ठीक आहे. चला 26, 21 सकम 21 सक 21 सक किती, तर 21 सक 100, ठीक आहे. काटपीट करू, 1 मिनिट. हां आपल्याला काय करायचं आहे, तर 26 गुणीला 21 गुणीला 11 करायचं आहे, ठीक आहे. चला करून घेऊ. 21 सक 126 6 हातचे किती 12, 126 6 हातचे 12, 21 जुने 42 आणि 12, 42 आणि 12 किती, तर 42 आणि 12 54 किती 54, ठीक आहे. चला 21 गुणला 26 केला. पुन्हा आपल्याला गुणीला 11 करायचं आहे. हां ठीक आहे. 11 सक 66 6 हातचे 6, 11 44 आणि 6, 11 44 आणि 6 किती, तर 50, 50 5 हातचे 5, 11 5 55 आणि 5 60 किती किती, तर ठीक आहे 60. तर आपलं बघा काय आहे, तर आपली मुद्दल किती आली आहे, मुद्दल आलेली आहे, मुद्दल आहे 5000 आणि मुद्दल किती आले, मुद्दल 5000 आले आणि मुद्दल 5000 आले आणि रास किती आहे आपल्याला, रासचा रेशो किती आहे, रासचा रेशो आहे 6600. मग मुद्दल आणि याचा व्याज किती आला, तर याच्यामधला फरक किती आहे, तर 1006 याचा फरक आहे. म्हणजे बघा ही काय असते, तर ही मुद्दल असते, ही काय तर एकूण रक्कम म्हणजे व्याज प्लस मुद्दल आणि ही काय व्याज आहे, ठीक आहे. मग आपल्याला काय म्हटलं आहे की किती रुपये घेतलेले आहेत, किती रुपये घेतलेले आहेत, तर आपण घेतलेले आहेत 10,000 रुपये. आपली मुद्दलचा रेशो किती आहे इथं 5000, 5चा किती झालेला आहे डबल, 5चा किती झालेला आहे डबल झालेला आहे 5 म्हणजे 5000चा किती झाला आहे 10,000 झालेला आहे. म्हणजे तुमचा व्याज किती होईल, तर याचा डबल होईल. मग 1006 गुणिला 2, तर तुमचा उत्तर काय येईल, तर 2012 2012 उत्तर काय तुमचा 2012, ठीक आहे. 2012 येईल उत्तर. अरे 1 मिनिट, 2012 तुमचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे होमवर्कवरील 4 क्वेश्चन पाहून घेतले, ठीक आहे. चला तर आपण आता होमवर्कवरील क्वेश्चन झालेले आहेत, तुम्ही उत्तर काढलेले असतील याचे, ठीक आहे. पाहून घ्या तुमचं उत्तर कोणाचं बरोबर आहे चूक आहे, ठीक आहे. हां चला त्यानंतर पाहूया दुसऱ्या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन. चला सुरुवात करू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओ. चला पहिला क्वेश्चन आहे टाईम लगा के, ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम मिळणार आहे तुम्हाला टाईम मिळणार आहे, प्रत्येकाला संधी मिळेल, तुम्हाला संधी पण मिळणार आहे, ठीक आहे. चला किती 40 सेकंद, नियमानुसार तुम्हाला 40 सेकंदमध्ये हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला टाईम स्टार्ट. चला तर हां हां टाईम संपलेला आहे. चला बघूया. हां तर पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, की श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 रुपये ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी सरळ व्याजाचा दर किती, ठीक आहे. दाम दुप्पट होण्यासाठी सरळ व्याजाचा दर काढायचा, आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. आता मला सांगा काय म्हटलं आहे की त्याने किती रुपये ठेवलेला आहे, 5000 रुपये ठेवले. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याची प्रिन्सिपल किती आहे 5000 रुपये. प्रिन्सिपल किती होईल किती असेल त्याची 5000 रुपये असेल, बरोबर. आणि किती वर्षासाठी ठेवले त्याने ठेवले 10 वर्षासाठी. म्हणजे आपण आपला त्याचा टाईम काय आहे, त्याचा टाईम आहे 10 वर्ष. टाईम काय आहे 10 वर्ष, बरोबर ना. ओके. आता असं म्हटलं आहे की दाम दुप्पट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, दाम दुप्पट व्हायला पाहिजे. याचा अर्थ 5000 रुपये होते, किती व्हायला पाहिजे 10,000 व्हायला पाहिजे. म्हणजे 10,000 होण्यासाठी व्याज किती यायला पाहिजे, तर 5000. म्हणजे तुमचा व्याज किती असणार, तर SI बरोबर किती असणार 5000, बरोबर आहे ना, बरोबर, ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे, तर व्याजाचा दर काढायचा आहे. तर सूत्र आहे SI = P × R × T / 100, ठीक आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला रेट गुणिला टाईम भागिला 100, ठीक आहे. तर तुमचा सरळ व्याज किती आहे 5000, बरोबर. प्रिन्सिपल किती आहे तुमची 5000,
म्हणजे प्रिन्सिपल किती आहे, प्रिन्सिपल किती आहे याची 5000 गुणिला रेट काढायचा आहे आणि टाईम दिला आपल्याला 10 वर्ष. टाईम किती दिलेला आहे 10 वर्ष. ठीक आहे, चला 10 वर्ष टाईम दिलेला आहे. थोडासा 1 मिनिट. चला हां, टाईम दिलेला आहे, टाईम दिलेला आहे 10 वर्ष. भागीला किती, तर भागीला 100. भागीला 100 काटपीट करूया. चला हां, 0 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 0 0 0 0 कॅन्सल झालेला आहे. 500 आर, 500 इकडे येणार, 5000 भागीला किती 500 बरोबर आर. 0 0 0 0 कॅन्सल, 5 किती उरले 10. तर 10%, 10% किती पर्सेंट, तर त्याचा व्याजाचा दर किती असणार, तर किती 10%. किती पर्सेंट, 10%. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर आपण काढू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम न घालवता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ. समजून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. टाईम स्टार्ट. हां, टाईम संपलेला आहे. बघूया. हां, काय आहे, जर एचे उत्पन्न हे बीच्या उत्पन्नापेक्षा 25% कमी असेल, जर एचे उत्पन्न हे बीच्या उत्पन्नापेक्षा 25% कमी असेल, 25% कमी असेल, किती असेल, तर 25% कमी असेल, तर 25% कमी असेल, तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नावर किती टक्के जास्त आहे, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा काय एचे उत्पन्न, तर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे म्हणते. किती, बीच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे. एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे. जर आपण म्हटलं की बीचे उत्पन्न जर 100 असेल तर त्याचे 25% कमी आहे, म्हणजे याचे 75 असायला पाहिजे. बरोबर की नाही, बरोबर ना. म्हणजे याचे 25% जास्त आहे, तर आपण असं म्हणू शकतो की याचे 25% कमी आहे. हो बरोबर आहे ना, म्हणू शकतो. जर याचे 25% जास्त आहे याच्यापेक्षा, तर त्याचे 25% कमी आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. हां, त्यानंतर म्हटलं आहे की लिहून घेतलं आपण. त्यानंतर म्हटलं आहे की बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे, तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे, तर 25% जास्त आहे. मग आपल्याला काढायचं आहे 25% जास्त आहे, तर मग बीचे उत्पन्न बरोबर काय होईल, तर बीचे 75, एचे उत्पन्न किती आहे 75 आणि बीचे उत्पन्न किती जास्त आहे यापेक्षा 25% जास्त आहे, गुणिला 100 करा, गुणिला 100. ठीक आहे, 25 × 25, 25 × 75, 25 × 75, 100/100 भागीला 3 म्हणजे किती, तर 33/1/3%. 33/1/3%. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. 33/1/3%. तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती पर्सेंट जास्त आहे, तर 33/1/3% जास्त आहे. ठीक आहे, चला समजून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार. ठीक आहे, चला तर नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा काय आहे. हां, चला टाईम सुरू करू. आपला टाईम सुरू झालेला आहे. चला प्रयत्न करा तुम्ही. हां, चला टाईम संपलेला आहे. ओके, टाईम संपलेला आहे. हां, तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न. तर प्रश्न असा आहे की चौरसाची बाजू 20% वाढवली असता, चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती % वाढ होईल, क्षेत्रफळामध्ये किती % वाढ होईल. ठीक आहे, तर बघा क्षेत्रफळामध्ये किती % वाढ होईल असा प्रश्न आहे. तर एकदम कमी वेळामध्ये या अशा प्रकारचा आपण प्रश्न सोडवू शकतो. काय करायचं आहे, 20% म्हणजे किती, तर 1/5. याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा, किती 1/5. मग आपण म्हणू शकतो की आधी किती होता, क्षेत्रफळ 5, तर नंतर किती आहे, नंतर किती होईल, 1 ने वाढेल, म्हणजे 5चा किती होईल 6 होईल, पुन्हा 5चा 6 होईल, किती, तर 5चा 25 आणि 6चा 36. ठीक आहे, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. मग आधी किती होता 25, आता किती झाला 36, म्हणजे आता आधी 25 रेशो होता, आता 36 रेशो झाला, किती रेशो वाढला, 9 रेशो वाढला, किती रेशो वाढला, 9 रेशो वाढला. तर 25वर 9 रेशो वाढलेला आहे, 25वर 9 रेशो वाढलेला आहे. मग गुणिला करा, सॉरी 25वर 11 रेशो वाढला, किती, 1 मिनिट, 25वर किती वाढला, तर 25वर 11 रेशो वाढलेला आहे, 25वर 11 रेशो वाढलेला आहे.
तर करा 25वर किती वाढला 11 रेशो 25वर 11 रेशो वाढला गुणिला 100 करा पर्सेंट काढण्यासाठी 100 करा काटपीट करू आपण. चला 25 एक 25 25 तो 100 आणि 11 चोक 44. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार 44 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हां टाइम स्टार्ट. चलो टाइम स्टार्ट. चलो प्रॅक्टिस करायची आपल्याला. ठीक आहे. चला फास्ट काढण्याचा प्रयत्न करा. आणि चला टाइम संपलेला आहे. चला बघू. हां काय आहे 273.41,856 273.41,856 यामधील 5 अंकाची स्थानिक किंमत किती काय काढायची स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला किंमत दिसत आहे तीच. जसं मी म्हटलं की 9ची दर्शनी किंमत किती तर 9च. ठीक आहे. आणि असं आहे की 912 असं असेल 912 आहे. याच्यामध्ये 9ची दर्शनी किंमत किती असणार 9च असणार. पण 9ची स्थानिक किंमत किती असणार तर 9ची स्थानिक किंमत असणार 900. ठीक आहे. स्थानिक किंमत म्हणजे स्थानावरून अवलंबून असते. दर्शनी किंमत म्हणजे जे आपल्याला किंमत दिसत आहे तेच. ठीक आहे. असं आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपल्याला समजलं आहे की दर्शनी किंमत म्हणजे जे दिसत आहे तेच. ठीक आहे. पण स्थानिक किंमत म्हणजे स्थानावरून म्हणजे जसं एकक दशक शतक हजार दुसरा लाख हे जो स्थान आहे याच्यावर अवलंबून असते. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला विचारलं आहे की 5ची दर्शनी किंमत किती. तर बघा 5ची दर्शनी किंमत आपल्याला काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 5ची दर्शनी किंमत काढण्यासाठी काय करायचं आपल्याला तर इथं काय दिलं आपल्याला दशांश आहे. ठीक आहे. पॉईंट आहे. तर पॉईंट नंतर काय करायचं आहे 0 पॉईंट नंतर किती अंक आहेत तर 1 2 3 अंक आहेत. 3 0 द्या आणि त्याच्यानंतर काय आहे तर 5 आहे. तर अशा प्रकारे आपण 5ची दर्शनी किंमत काढू शकतो. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला एकदम सोपा प्रश्न होता. चला त्याच्यानंतर त्यानंतर टाइम स्टार्ट. चला फास्ट. चला टाइम संपलेला आहे. चला बघा काय आहे प्रश्न. √41 मायनस √21 प्लस √19 मायनस √9. ठीक आहे. हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार. तर याच्यामध्ये बघा काय करायचं आहे. अंडररूट म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला √9 याचा अर्थ की 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे. 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे. तर 9 हा कोणाचा स्क्वेअर लिहून घेऊ आधी. ठीक आहे. लिहून घेऊ थोडासा वेळ लागेल समजवण्याला. ठीक आहे. पण समजून घेऊ. ठीक आहे. 41 मायनस ठीक आहे 41 मायनस 21 प्लस अंडररूटमध्ये 19 मायनस 9. ठीक आहे. तर बघा काय होणार तर 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर कोणाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो 9 आहे याचे किती बाहेर निघणार 3 बाहेर निघणार. मग 3 बाहेर निघले मग हा जो आहे 3 आणि 19 हे या अंडररूटमध्ये आहेत. म्हणजे 19 प्लस किती होणार 19 मायनस 3 म्हणजे किती 16 राहणार. म्हणजे याचा अर्थ याचा किती राहणार तर 16 राहणार. 1 मिनिट चला पूर्ण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप. चला त्यानंतर मग काय होणार तर 41 मायनस 21 प्लस अंडररूटमध्ये किती होणार 19 मायनस 3 बरोबर किती 16. 19 मायनस 3 बरोबर किती 19 मायनस 3 बरोबर किती तर 16 होणार मित्रांनो. चला 19 मायनस 3 म्हणजे 16. ठीक आहे. किती 16. ठीक आहे. चला नेक्स्ट काय होणार मग तर बघा नेक्स्ट होणार तर 41 21 16ची किती बाहेर निघणार तर 4 म्हणजे 16ची किती बाहेर निघणार 4. ठीक आहे. 4 बाहेर निघले. त्यानंतर नेक्स्ट काय होणार तर 41 मायनस किती तर याचे किती होणार 25चे किती बाहेर निघणार तर 25चे 5 मग 41 मायनस 5 म्हणजे किती तर 41 मायनस 5 किती तर 36 किती 36 अंडररूटमध्ये 36 आणि 36 कोणाचा स्क्वेअर आहे तर 6चा स्क्वेअर आहे. तुमच्या उत्तर काय असणार 6 असणार. ठीक आहे. तुमचं उत्तर काय असणार 6 असणार. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी मी अशा प्रकारे एकदम सांगितलं आहे. तुम्ही इच्छा इथं पण त्याला आन्सर काढू शकता. बघा कसं तर बघा 9चे किती बाहेर निघले 3 याच्यामध्ये मिळले
किती 3 याच्यामधून मायनस झाले तर किती 16, 16चे किती निघले 16चे किती 4, 4 याच्यामध्ये प्लस झाले की झाले 25, 25 25 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5, 5 याच्यामध्ये निघले आणि याच्यामध्ये 41 मधून 5 मायनस झाले 36, 36चा कोणता स्क्वेअर आहे तशा अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी मी एकदम जर नवीन असाल, जर तुम्ही व्हिडिओ बघणारे कोणी नवीन असतील तरी त्यांना पण समजेल अशा प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हां बघा, टाइम स्टार्ट. चल टाईम संपलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपलेला आहे. हा टाईम संपलेला आहे. प्रश्न असा आहे की एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 6, 8, 6 किंवा 18 याप्रमाणे माळा करावयाच्या असल्यास, करावयाच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात, तर करंडीत कमीत कमी किती फुले असावीत. ठीक आहे, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे हा सोडण्यासाठी आपल्याला एलसीएम काढणे आवश्यक आहे. तर आपण एलसीएम काढून घेऊ. ठीक आहे, तर एलसीएम काढायचं आहे तुम्हाला. 8, 6 आणि 18चा एलसीएम काढून घ्या पटकन. ठीक आहे, चला कितीचा भाग जाईल 2चा 2 8 2 6 2 18. ठीक आहे, 3चा भाग जाईल 4 तसे 3 1 3 आणि 3 3 9. ठीक आहे, झालं. आता आपण एलसीएम काढून घेऊ. एलसीएम 3 12 12 36 36 दुने 72. तर याचा एलसीएम किती होणार, तर याचा एलसीएम होणार 72. एलसीएम किती होणार, तर 72 होणार. किती होणार 72. याचा अर्थ की 6, 8 आणि 18 असे फुलं, अशा प्रकारच्या माळा तयार करायच्या असतील तर आपल्याला याच्यामध्ये किती फुलं असणे आवश्यक आहे, तर 72 फुलं असणे आवश्यक आहे. परंतु प्रश्न असा म्हणला आहे की 2 फुलं आपल्याला कमी पडायला पाहिजे. 2 फुलं आपल्याला कमी पडायला पाहिजे म्हणजे आपल्या हार पूर्ण होण्यासाठी 2 फुलं आपल्याला कमी पडायला पाहिजे. मग आपल्याकडे 72 जरी फुलं असले तर आपल्या हारी पूर्ण होणार, पण आपल्याला 2 फुलं कमी पडायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून 2 मायनस करा, आन्सर किती येईल, तर 70. आपल्याकडे 70 फुलं असतील म्हणून, म्हणजे त्या करंडीत फुलं किती असतील, 70 फुलं असतील म्हणून किती पडत आहेत, 2 कमी पडत आहेत. तर आन्सर किती असणार, 70. ठीक आहे, चला आन्सर किती असणार, 70. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, म्हणून प्रयत्न करा सोडण्याचा, समजण्याचा आणि समजून घ्या. ठीक आहे, चला त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे. चला स्टार्ट, टाईम स्टार्ट. तुम्हाला पण संधी मिळत आहे, संधीचा सोनं करून घ्या. ठीक आहे, चला टाइम संपलेला आहे. चला हां बघा, प्रश्न काय बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर किती % सूट देत आहे, तर 8% सूट देतो. किती, 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयाला विकला, तर त्या कॅमेराची छापील किंमत किती. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, छापील किंमत करायचं आहे. त्याने सूट किती दिलेली आहे, 8% देऊन त्याने किती रुपयाला विकला आहे तो, 4600 रुपयाला. मला सांगा, छापील किंमत, एखाद्या वस्तूची छापील किंमत, एखाद्या वस्तूची किंमत तर आपण त्याला 100% असेल, 100% पकडू. ओके, जर 100% किंमत होती, त्याने 8% सूट दिली, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याने किती %, 8% सूट दिली म्हणजे त्याने 92%च किंमत घेतली. की त्या कॅमेऱ्याची किती % किंमत घेतली, 92%. आणि 92%ची किंमत किती आहे, तर किती, 4600 रुपये. बरोबर, 92% त्याने किंमत घेतली त्या कॅमेऱ्याची, तर किती, 4600 रुपये. आपल्याला म्हटलं की त्याची मूळ किंमत किती, छापील किंमत किती, म्हणजे 100% काढावं लागेल आपल्याला. चला तिरपा गुणाकार करा, आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, 4600 गुणिला 100, 4600 गुणिला 100 ओके, गुणिला 100 भागीला किती, तर 92, भागीला किती, तर 92. ठीक आहे, चला 46 1 46, 46 दुने 92. ठीक आहे, 2 1 2 50 दुने 100. तर इथे किती उरले ते 100 आणि हे 50 किती, तर 5000. किती, तर 5000. उत्तर किती येईल, 5000 रुपये. ठीक आहे, किती, तर 5000. 1 मिनिट, 5000. उत्तर किती येईल, तर 5000 रुपये. उत्तर किती येणार, 5000 रुपये. कुठे गेला, हां 1 नंबर. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न सोडवा. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न पाहूया. हा नंतरचा प्रश्न आहे. टाईम पण सुरू झालेला आहे तुमचा. चला हां फास्ट.
हां, घंटी वाजलेली आहे, टाईम संपलेला. चला विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊ काय आहे, काय प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय आहे, काय आहे प्रश्न. तर बघा एका वर्तुळाचा व्यास 28 आहे, 28 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा व्यास किती आहे, एका वर्तुळाचा व्यास किती आहे, 28 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ जरी काढायचं असेल तर सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, पाय आर स्क्वेअर. म्हणजे त्रिज्या माहीत असणे आवश्यक आहे. आता मला सांगा व्यास दिलेला आहे, व्यास म्हणजे काय, तर व्यास बरोबर आर प्लस आर म्हणजे व्यास असते. मग 28 आर आहे, 28 व्यास आहे म्हणजे त्रिज्या किती असायला पाहिजे, 14 असायला पाहिजे. 14 प्लस 14 बरोबर की नाही, म्हणजे त्रिज्या किती आली तुमची 14. मग आता त्रिज्या 14 तुम्हाला मिळाली, मग तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता. इथे ठेवा 22/7 गुणिला आरचा स्क्वेअर म्हणजे 14 गुणिला 14 करा, 14 गुणिला 14 ठीक आहे. स्क्वेअर म्हणजे त्या संख्येसोबत गुणाकार, ठीक आहे. 7 दुणे 14 ठीक आहे. मग 22 दुणे 44, 22 दुणे 44 गुणिला 14 ठीक आहे. 14 × 56 6 हातचे 5, 14 × 56 आणि 5 61 ठीक आहे. तर 661 चौरस सेंटीमीटर असं तुमचा उत्तर असणार. तर ऑप्शन नंबर कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे. व्यास म्हणजे 2 त्रिज्यामुळे बनलेला व्यास ठीक आहे. असा व्यास असेल म्हणजे आर आणि आर ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न पाहूया. हां चला विद्यार्थी मित्रांनो टाईम सुरू झालेला आहे. हां ओके चला बघा काय प्रश्न आहे. तर 180 मीटर लांबीची आगगाडी 140 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गावरील खांब ती किती वेळामध्ये ओलांडेल असा प्रश्न आहे. बघा एक महत्त्वाची गोष्ट, हा ट्रेन या चॅप्टरमधील रेल्वे या चॅप्टरमधील प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या नेहमी की खांब असो पोल असो किंवा व्यक्ती असो त्यांचा डिस्टन्स हा 0 असते नेहमी. काय असते, त्यांचा डिस्टन्स हा नेहमी 0 असते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात असू द्या ठीक आहे. मग आता तुम्हाला जर काढायचं असेल तर सूत्र आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम ठीक आहे. हां तर स्पीडने डिस्टन्स काय होते, नेहमी प्लस होते. परंतु इथं तुम्हाला कशाचा डिस्टन्स दिला आहे, तर आगगाडीचा रेल्वेचा त्या ट्रेनचा तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे, पण व्यक्तीचा डिस्टन्स नाही. जर 2 ट्रेन असतील, ट्रेन किंवा पूल असेल, ट्रेन किंवा बोगदा असेल, तर यांचा डिस्टन्स काय होते, नेहमी प्लस होते ठीक आहे. नेहमी आपल्याला प्लस करायचा. आता डिस्टन्स किती आहे 180 बरोबर स्पीड किती दिली तुम्हाला 144 गुणिला टाईम काढायचा आहे ठीक आहे. हां महत्त्वाची गोष्ट की युनिट समान असणे आवश्यक आहे. तुमचा डिस्टन्स कशामध्ये आहे, हा याचा डिस्टन्स आहे 180, हा कशामध्ये आहे तर मीटरमध्ये आहे, आणि स्पीड कशामध्ये आहे किलोमीटरमध्ये आहे. पण जर डिस्टन्स मीटरमध्ये असेल तर स्पीड कशामध्ये असायला पाहिजे, मीटर सेकंदमध्ये असायला पाहिजे. मग गुणिला काय करतो आपण 5 गुणिला 18, 5 गुणिला 18 करतो. चला काटपीट करू. 18 × 18 18 144 ठीक आहे. मग 180 बरोबर 8 पंचे 40 गुणिला टी बरोबर आहे ठीक आहे. मग आता टी काढायचं आहे तुम्हाला 180 भागिला 40 बरोबर ठीक आहे. 0 0 4 चो 16 किती उरले 2, तर 4 पंचे 20 4.5 सेकंद 4.5 सेकंद. तर ती आगगाडी त्या व्यक्तीला 4.5 सेकंदामध्ये ओलांडेल. तर किती, ती आगगाडी त्या व्यक्तीला 4.5 सेकंदामध्ये ओलांडेल ठीक आहे. चला तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आपण. चला नंतरचा प्रश्न पाहूया. हां चला टाईम स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला प्रयत्न करा. हां टाईम संपलेला आहे. हां बघा काय प्रश्न आहे. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग किती आहे, पोलीस जीपचा वेग आहे 100 किलोमीटर प्रति तास, आणि चोराची गाडी ताशी 80 किलोमीटर प्रति वेगाने धावत असेल तर त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 किलोमीटर
चे अंतर असेल तर किती वेळामध्ये पोलीस चोरास पकडेल? ठीक आहे, हा प्रश्न आहे. चोर पोलीस, चला चोर पोलीसचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे चोर आणि पोलीस. आता इथं चोर आहे, इथं पोलीस आहे. ठीक आहे, हे चोराच्या मागे पोलीस धावत आहे. ठीक आहे, या पोलीसची स्पीड किती आहे? पोलिसाची स्पीड आहे 100 किलोमीटर प्रति तास आणि चोराची स्पीड आहे 80 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि या दोघांमधला डिस्टन्स किती आहे? तर 10 किलोमीटर आहे. किती आहे? 10 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला माहीत आहे की दोन व्यक्ती किंवा दोन गाड्या असोत किंवा दोन कोणत्याही गोष्टी असोत एका दिशेला जात असतील तर त्यांची स्पीड काय होते? तर काय होते? मायनस होते. त्यांची स्पीड काय होते? मायनस होते. मग बघा 80 - 20 म्हणजे यांची स्पीड किती राहणार? 20 राहणार. 20 किलोमीटर प्रति तास. किती राहणार? 20 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, ओके. मग 20 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 10 किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 60 मिनिटामध्ये किती 20 किलोमीटर जाते ते जाऊ शकते. तर 10 किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागणार? तर अर्धा तास लागणार, म्हणजे 30 मिनिट लागणार. 30 मिनिट लागणार. म्हणजे याचा अर्थ तो पोलीस चोराला किती वेळामध्ये पकडणार? तर 30 मिनिटामध्ये. ऑप्शन नंबर 2. एकदम कमी वेळामध्ये आपण ह्याचा प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, चला त्यानंतर पहा. हां, चला टाइम स्टार्ट. चलो चलो टाइम संपलेला आहे. चला टाइम संपलेला आहे, घंटी वाजली. चला हां, बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. एक पाण्याची टाकी एका नळाने किती तासामध्ये भरते? 8 तासामध्ये भरते व दुसऱ्या नळाने 4 तासामध्ये रिकामे होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामे होते? ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, काय आहे? एक टाकी 8 तासामध्ये भरते आणि 4 तासामध्ये खाली करते. ठीक आहे, आपल्याला काय करायचं? यांचा एलसीएम काढायचा. एलसीएम किती होणार? 8. ही टाकीची कॅपॅसिटी असते. ठीक आहे, ओके. हां, त्यानंतर पहा याची आपण कार्यक्षमता काढून घेऊ. 8 × 8 म्हणजे भरण्याची कॅपॅसिटी किती आहे? भरण्याची इफिशियन्सी किती आहे? म्हणजे भरण्याची त्याची म्हणजे कार्यक्षमता किती आहे? 1ची. आणि 4 × 2 = 8. आणि खाली कितीच्या स्पीडनं करताय? तर खाली 2च्या स्पीडनं करू शकते. खाली कितीच्या स्पीडनं करू शकते? 2च्या. ठीक आहे, जर आपण दोन्ही सुरू केले तर यांची कार्यक्षमता काय होईल? तर -1ची कार्यक्षमता होईल. ठीक आहे, आणि असं म्हटलं आहे की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ते किती वेळामध्ये खाली होईल? म्हणजे टाकीची टोटल कॅपॅसिटी 8ची आहे, म्हणजे 8 युनिट त्याच्यामध्ये पाणी ओशू शकते. आणि 1 युनिट प्रमाणे जर खाली करायचं असेल तर किती वेळ लागणार? तर 8 × 8 तास लागणार. 8 तास. ठीक आहे, 8 तास. तर किती वेळ लागणार? 8 तास. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार? तर ऑप्शन नंबर 2. किती? तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला हां, नंतरचा प्रश्न पहा. चला टाइम स्टार्ट. हां, चला टाइम संपलेला आहे. तर प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर A रेशो B बरोबर 3:4 आणि C/B बरोबर 8:1 आणि A बरोबर 3 तर B + C बरोबर किती? असा प्रश्न आहे. ठीक आहे, चला सोडवू आपण त्याला. हां, चला सोडवू. बघा काय आहे? A रेशो B रेशो C असा आहे प्रश्न. तर A रेशो B लिहून घे त्याच्यामुळे. A रेशो B 3:4. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? C रेशो B म्हणजे C ची किंमत किती? 8 आणि B ची किंमत किती? 1. ठीक आहे, मग 1:8. खाली जागेमध्ये ते त्याच्या साईडचा अंक लिहून द्या 4 आणि 1. ठीक आहे, चला लिहून घेतले. आता आपण याचा काढू. ठीक आहे, 3 × 1 = 3, 4 × 1 = 4, 8 × 4 = 32. तर A B C चा रेशो काय आला? 3:4:32. ठीक आहे, मग आता आपल्याला म्हटलं आहे की A ची किंमत किती आहे? 30 आहे. A ची किंमत किती आहे? A बरोबर 30. म्हणजे A बरोबर किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो A बरोबर किती दिलं आहे? 30. A बरोबर 30 म्हणजे 3 म्हणजे 30 तर 1 म्हणजे 10 असायला पाहिजे. बरोबर ना? 3 म्हणजे 30 म्हणजे 1 म्हणजे किती असायला? 10 असायला पाहिजे. मग 1 म्हणजे 10 तर 4 म्हणजे किती असायला पाहिजे? 4 म्हणजे 40.
4 म्हणजे 40 आणि 32 म्हणजे किती असायला पाहिजे, तर 32 म्हणजे 320 असायला पाहिजे, बरोबर की नाही. याच्या किती पट आहे, 10 पट आहे ना, मग याच्या 10 पट याच्या 10 पट, बरोबर आहे. म्हणजे बी ची किंमत किती असणार, तर बी ची किंमत 40 आणि सी ची किंमत असणार किती, तर 320. मग आपल्याला म्हटलं आहे बी प्लस सी दोघांची बेरीज करा, तर दोघांची बेरीज करा 360. अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, तर 360 असणार. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न. चला टाइम स्टार्ट झालेला आहे. चला फास्ट सोडवायचा प्रयत्न करा, तुम्हाला पण संधी मिळत आहे सोडवण्याची. चला टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघा काय प्रश्न. 15 लिटर मिश्रणामध्ये 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. ठीक आहे, असं आहे. तर बघा तुम्हाला दिलं आहे अल्कोहोल आणि 15 लिटर, किती 15 लिटर मिश्रणामध्ये 40% अल्कोहोल आहे, तर 15 लिटर अल्कोहोलमध्ये 40% म्हणजे 2/5. ठीक आहे, 40% 2/5. 15चा 2/5 जर काढला आपण, तर 15चा 5 1 5 5 3 15 3 2 6, म्हणजे 15 लिटरपैकी अल्कोहोल किती आहे, तर अल्कोहोल किती आहे, 6 लिटर आहे. मग अल्कोहोल 6 लिटर असेल तर उर्वरित किती आहे, उर्वरित जो आहे तो पाणी असेल, उर्वरित जो किती आहे तो किती असेल, पाणी 9 असेल, बरोबर. 6 आणि 9 15, एकूण किती 15. ठीक आहे, मग आता आपल्याला असं म्हटलं आहे की त्याच्यामध्ये किती पाणी टाकाल, त्याच्यामध्ये किती पाणी टाकाल म्हणजे काय म्हणताय, किती पाणी टाकाल म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल म्हणते. 25% होईल, किती 25% होईल. म्हणजे अल्कोहोल जर 25% असेल तर पाणी 75% असायला पाहिजे. पाणी किती असायला पाहिजे, 75% असायला पाहिजे. ठीक आहे, असा मग पाणी 75% असायला पाहिजे. ठीक आहे, जर याचा रेशो काढला तर 25 × 25 25 × 75. आता आपण कुणाला छेडछाड केलेला आहे, तर आपण पाणी टाकत आहोत. अल्कोहोलमध्ये आपण काय बदल केलेला नाही, अल्कोहोलमध्ये बदल केलेला नाही. म्हणजे इथं 6 लिटर अल्कोहोल होता, तर इथंही 6 लिटर असायला पाहिजे. इथं 6 लिटर अल्कोहोल होता, तर नंतरही 6 लिटर अल्कोहोल असायला पाहिजे. मग 6 लिटर, एक रेशोची किंमत 6 लिटर आहे, तर 3 रेशोची किती असायला पाहिजे, तर 3 रेशोची 18 लिटर असायला पाहिजे. 1 रेशो म्हणजे 6, तर 3 रेशो म्हणजे 18 असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे नंतर पाणी टाकल्यावर अल्कोहोल 6 लिटर आणि पाणी किती लिटर असायला पाहिजे, 18 लिटर असायला पाहिजे. मग आता आपल्याला म्हटलं आहे की पाणी किती टाकाल, तर आधी 9 लिटर पाणी होता, आता किती असायला पाहिजे, 18 असायला पाहिजे. म्हणजे मधामध्ये किती टाकायला पाहिजे आपल्याला, 9 लिटर. किती टाकायला पाहिजे, 9 लिटर. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती काय असणार, तर 9 लिटर असणार. ठीक आहे, चला अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. चला टाइम स्टार्ट. चला टाइम संपलेला आहे. बघा सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली आणि मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. ठीक आहे, 4:5. मुले आणि मुलींची संख्या किती आहे, 4:5. मग काय म्हटलंय की मुलींची संख्या किती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मुलींची संख्या किती आहे, 4 रेशो म्हणजे 76 दिलेला आहे आणि आपल्याला 5 रेशो म्हणजे काढायचं आहे. ठीक आहे, 4 रेशो म्हणजे 76, 5 रेशो म्हणजे किती, तर 4 1 4 किती उरले 3, 4 9 36. तर 4 रेशो म्हणजे 76, 1 रेशो म्हणजे 29, तर 5 रेशो म्हणजे किती होईल, तर 5 × 19 करा. 5 × 19 5 55. 19 5 55. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न. तर 95 किती, 95. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मुले किती असणार, तर 95 असणार. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. फास्ट रिव्हिजन करायची, आपल्याला फास्ट प्रॅक्टिस करायची आहे आणि समजून घ्यायचं आहे. आपल्याला 25 पैकी 25 कसे मिळणार याच्यासाठी खूप प्रयत्न करायचा आहे आणि कमीत कमी वेळामध्ये प्रश्न कसा होईल यासाठी पण आपल्याला प्रयत्न करायचा. ठीक आहे, समजून घ्या आणि कमीत वेळात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला टाइम सुरू झालेला आहे. चला टाइम संपलेला आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, बरोबर आहे.
त्याचा सर्वात लहान व सर्वात मोठा कोन यांच्यातील फरक किती? ठीक आहे. आता त्रिकोणाच्या तुम्हाला कोणाचा गुणोत्तर दिला आहे आणि सर्वात लहान आणि मोठा कोणातील फरक काढायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? तर 180 असते. तिन्ही कोणाची बेरीज 180 असते आणि 3 कोणाचा रेशो दिलेला आपल्याला आहे. ठीक आहे. 4 आणि 3 7 आणि 2 9. 9 रेशो म्हणजे किती? 180. 9 रेशो म्हणजे 180. 9 रेशो म्हणजे 180. ठीक आहे. आणि आपल्याला म्हटलं आहे की लहान कोन आणि मोठा कोन यांच्यामधील फरक किती? तर सर्वात लहान कोन किती होणार? तर 2. ज्याचा रेशो कमी तो लहान, ज्याचा रेशो जास्त म्हणजे तो मोठा. तर याच्यामधला फरक किती आहे? 2 रेशो. याच्यामधला फरक किती आहे? 2 रेशो. मग 9 रेशोची किंमत 180 आहे, तर 2 रेशोची किंमत काढा. ठीक आहे. 2 रेशोची किंमत काढा. ठीक आहे. तर 9 1 9, 9 2 18 म्हणजे 1 रेशो म्हणजे 20, 2 रेशो म्हणजे 40. तर त्या दोन कोणामधील फरक किती असणार? तर विद्यार्थी मित्रांनो 40 अंश त्या दोन कोणामधील फरक असणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते, चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज किती असते. ह्या लहान लहान गोष्टी आपल्याला खूप फायदेशीर असतात. ठीक आहे. चला टाईम न घालवता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला सुरू झालेला आहे तुमचा टाईम. टाईम संपलेला आहे. चला बघूया प्रश्न. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर आहे. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले आहे तुम्हाला. ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर काय? तर पगाराचे गुणोत्तर दिले आहे तुम्हाला किती आहे? 2:3. किती दिलं आहे? 2:3. आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर दिलं आहे. खर्चाचे गुणोत्तर किती दिलं आहे तुम्हाला? तर 2:5. आणि काहीतरी पगार असेल त्याच्यामधून खर्च केला आणि मग काही बचत होईल. ठीक आहे. आणि बचत आहे, तर बचत किती आहे तुम्हाला? बचत दिलेली आहे, बचत काढायची आहे तुम्हाला. तर बचत आहे 400 रुपये प्रत्येकी त्यांनी बचत केली. 400 रुपये प्रत्येकी बचत केली. चला तर बघा आपल्याला इथं 2 रेशो आहे, 2 मधून असा काढू शकतो. पण इथं आपल्याला जर अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या की जो खर्चाचा रेशो यांच्यामधील फरक आणि त्यांच्या पगाराच्या रेशो यांच्यामधला फरक समान असायला पाहिजे. तर बघा यांच्यामधला फरक किती आहे? तर 3 रेशो आहे. यांच्यामधला फरक किती आहे? 3 रेशो. यांच्यामधला फरक किती आहे? 1 रेशो. तर तुम्हाला याला समान करावं लागेल. समान करण्यासाठी आपण काय करणार? तर समान करण्यासाठी आपण याला 3 ने गुणाकार करू. तर किती होईल? 3 ने गुणाकार केला तर 3 दुने 6 होईल. ठीक आहे. याला 3 ने गुणाकार केला तर किती होईल? 3 त्रिक 9 होईल. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की एचा पगाराचा गुणोत्तर 6 आहे आणि बीचा पगाराचा गुणोत्तर किती? 9 आहे. याच्यामधला फरक 3चा आला का? आला. ठीक आहे. आता हा पण 3चा झाला आणि हा पण 3चा झाला. आता तुम्ही या प्रश्नाला सोडू शकता. बघा तर एचा पगार 6 रेशो होता आणि त्याने खर्च किती केला? 2 रेशो. म्हणजे उरले किती? 4 रेशो. म्हणजे बचत त्याने किती केली? 4 केली. त्यानंतर पहा बीचा पगार किती होता? 9. त्याने खर्च किती केला? 5. किती खर्च केला? 5. उरला किती? 4. बरोबर आहे. दोघांनी सारखाच इथं बचत केली होती आणि 4 रेशो बचत केली आणि 4 रेशोची किंमत किती आहे तुम्हाला? 400. 4 रेशोची किंमत किती आहे? 400. 4 रेशोची किंमत 400 म्हणजे 1 रेशोची किती असणार? 100. 1 रेशोची किती असणार? 100. बरोबर आहे. 1 रेशोची किंमत 100. आणि आपल्याला विचारलं आहे की एचा पगार किती? तर एचा पगार किती? तर एचा पगार काढायचा आपल्याला. एचा पगार किती रेशो होता? तर एचा पगार 6 रेशो होता. मग 1 रेशोची किंमत किती? 1 रेशो म्हणजे 100. तर 6 रेशो म्हणजे किती? तर 600. 6 रेशो म्हणजे किती? तर 600. अशा प्रकारे ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 तुमचा प्रश्नाचा उत्तर असेल. चला त्यानंतर पहा नंतरचा प्रश्न आहे. चला टाईम संपलेला आहे. चला बघूया. काय आहे? 5 लिटरचे 2500 मिलीलिटरशी असलेले गुणोत्तर किती? ठीक आहे. हा प्रश्न सोडा. तर गुणोत्तर जर काढायचा असेल तर युनिट समान असणे आवश्यक आहे. मग हा तुम्हाला इथं दिलेला आहे की काय दिलेलं आहे? इथं लिटर आहे आणि इथं मिलीलिटर आहे. लिटर आणि मिलीलिटर त्याला आपल्याला समान करावं लागेल. ठीक आहे. मग आपल्याला समान करायचं आहे. आपण काय करणार? तर कुणाला तरी
एक तर मिलीलिटरला लिटरमध्ये बदलवा किंवा लिटरला मिलीलिटरमध्ये बदलवा. ठीक आहे. तर आपण याला कशामध्ये बदलवू, तर आपण याला मिलीलिटरमध्ये बदलवू. म्हणजे 5 लिटर म्हणजे किती, तर 5000 मिलीलिटर. आणि हे किती आहे, तर आपल्याला 2500 किती आहे, 2500 मिलीलिटर आहे. ठीक आहे. आता आपण याला काटपीट करू. ठीक आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. ठीक आहे. 25 एक 25, 25 दुनी 50 म्हणजे 2:1, 2:1. तर 5 लिटरचे 2500 मिलीलिटरशी गुणोत्तर काय असणार, तर 2:1 असणार. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असणार, तर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न. हां प्रश्न, चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा. चला विद्यार्थी मित्रांनो, टाइम संपलेला आहे. चला बघूया काय आहे की 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, तर बाजूचा वर्ग. ठीक आहे. बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आपल्याला बाजू किती दिली आहे, बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर. मग 12 सेंटीमीटरचा वर्ग कराल तर किती, 144 चौरस सेमी, 144 चौरस सेंटीमीटर. याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. जर तुम्हाला मेन्शुरेशनचे प्रश्न करायचे असतील तर मी वारंवार सांगून राहिलो की तुम्हाला 2D आणि 3D सगळ्यांचे सूत्रपाठ असणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही कोणताही प्रश्न करू शकणार नाही. ठीक आहे. चला मग नंतरचा प्रश्न आहे. चला चला नंतरचा प्रश्न आहे. टाईम स्टार्ट. चलो टाईम. फास्ट करण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस जोमात असायला पाहिजे. ठीक आहे. चला फॉर्म्युले पाठ असल्यावर तुम्हाला कसली अडचण जाणार नाही. मेन्शुरेशनचे फॉर्म्युले पाठ असणे आवश्यक आहे. करून घ्या, आत्ताही वेळ गेलेली नाही. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, काय टाईम संपलेला आहे. बघूया काय आहे, तर पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती. काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढायचा असेल तर तुम्हाला कर्ण काढायचा आहे तर पायथागोरसचा तुम्हाला प्रमेय माहीत असणे आवश्यक आहे. तर काय आहे बघा, जर तुम्हाला काटकोन त्रिकोणाचा प्रमेय पायथागोरसचा प्रमेय माहीत असेल तर हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर काय आहे, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे हा सूत्र आहे, उंचीचा वर्ग. अशा प्रकारे आपण या सूत्राच्या सहाय्याने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर बघा आता तुम्हाला काय दिलं आहे, कर्ण काढायचा आहे. मग कर्ण स्क्वेअर बरोबर पाया किती आहे तुमचा, तर पाया 5. 5चा स्क्वेअर किती होईल, 25. आणि 12चा स्क्वेअर किती, 144. ठीक आहे. मग कर्ण बरोबर कर्णाचा स्क्वेअर बरोबर 25 आणि ते किती, तर 169. ठीक आहे. मग हा 169 कोणाचा स्क्वेअर आहे, तर कर्ण बरोबर 169 कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा 13चा स्क्वेअर आहे. तर तुमचा कर्ण किती निघेल, 13 निघेल. किती, तुमचा कर्ण 13. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला अशा प्रकारे प्रश्न सोडवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला फास्ट 40 सेकंद तुम्हाला मिळणार आहेत. 40 सेकंदमध्ये प्रश्न करायचा आहे. आपण तुम्हाला प्रॅक्टिस करताना थोडं जास्त टाईम देत आहोत. ठीक आहे. चला पेपरमध्ये याच्यापेक्षा कमी टाईममध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. चला चला टाईम संपलेला आहे. बघूया काय आहे, रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. कपाटाची किंमत 1100 रुपये असल्यास रमेशचा पगार किती. ठीक आहे. रमेशचा पगार किती. आता रमेशचा पगार जो आहे, आपण म्हणू शकतो रमेशचा पगार म्हणजे त्याच्याकडे येणारी इन्कम किती आहे, 100% आहे. त्या 100% पैकी त्याने 55% काय केले, 55% कपाटावर खर्च केले. बरोबर का, 55% कपाटावर खर्च केले. बरोबर. आणि कपाटाची किंमत किती होती, म्हणजे 55% खर्च केले आणि कपाटाची किंमत होती 1100 रुपये. कपाटाची किंमत किती, 1100 रुपये. म्हणजे 55%ची किंमत किती होती, 1100. आपल्याला म्हटलं त्याचा पगार किती काढा, पण पगार किती होता, 100%.
100%. तिरपा गुणाकार करा, आन्सर मिळून जाईल. 100 गुणिला 111 भागीला किती 55. ठीक आहे. चला 55, 11 पाचा 55. ठीक आहे. 5 1 5, 5 2 10 किती, तर इथं उरले 2 किती हजार किती, तर 11 पाचा 55. हां इथं 100 होते, इथं 100 होते. 1 मिनिट 11 पाचा 55. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, काय गडबड झालेली आहे. 11 पाचा 55, 5 2 10 200. 1 मिनिट. अरे हां 100. इथं आपल्याला आपण 10 लिहिलं आहे, इथं 100. ठीक आहे, इथं 100. ठीक आहे. चला हां चल 11 पाचा 55 किती, तर 20 पंचे 100 किती 2000. ठीक आहे. तर त्या रमेशचा पगार किती होता, तर 2000 रुपये. रमेशचा पगार किती होता, तर रमेशचा पगार होता 2000 रुपये. रमेशचा पगार किती होता 2000. चला ठीक आहे. अशा प्रकारे आपण कमीत कमी वेळामध्ये प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. हां चला, अशाच प्रकारचे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये प्रश्नाचे उत्तर काढायचे असतील तर तुम्ही नवीन असाल, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल RW अकॅडमीच्या, तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न, हां नंतरचा प्रश्न आहे. चला टाईम स्टार्ट करूया. ओके. हां चला, टाईम स्टार्ट झालेला आहे तुमचा. 40 सेकंद, ओनली 40 सेकंद. चला टाईम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे की एका खोक्यात 500 अंडी होती. एका खोक्यामध्ये किती होती, 500 अंडी होती. किती 500 अंडी होती एका खोक्यामध्ये. ठीक आहे. त्यापैकी 3 बाय 25 फुटली. 3 बाय 25 फुटली म्हणजे याचा अर्थ 3 बाय 25 फुटली म्हणजे आता उरली किती, तर 25 पैकी 3 फुटली म्हणजे 22 उरले, 22 भाग उरले. ठीक आहे. तर आता उरले किती पाहू, 25 1 25, 25 दुने 50, 20 गुणिला म्हणजे किती 440 उरले. ओके इथपर्यंत समजला. ठीक आहे. आता फुटल्यानंतर 440 उरली. काय म्हणते मग, उरलेल्यापैकी 4 बाय 5 अंडी विकली. उरलेल्यापैकी 4 बाय 5 अंडी विकली. मग आपण म्हणू शकतो आता हे किती होते, 5 भाग होता ना, उरलेले किती 5 भाग होते. त्यापैकी 4 भाग विकले म्हणजे आता 5 पैकी 4 विकले म्हणजे एकच भाग उरले का, मग एक भाग उरले तर आपण याचा काढू शकतो 1 भाग. म्हणजे 5 पैकी 1 भाग उरलेला आहे. 440चा 1/5 काढा, तुम्हाला आन्सर मिळेल 5 8 40, 5 8 40 म्हणजे 88 किती उरले 88 उरलेले आहेत. तर अंडे किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 88. अशा प्रकारे आपण त्याचा उत्तर काढू शकतो. बघा एकदा सांगतो की 500 पैकी 3 बाय 25 फुटले म्हणजे 3 बाय 25 फुटले म्हणजे 25 पैकी 3 भाग फुटले म्हणजे उरले किती 22 भाग. आपण त्याची किंमत काढली, 25 भाग दिला तर किती उरले, मग फुटल्यानंतर किती उरले 440 उरले. ओके 440 उरलेले होते. मग 440 पैकी 4 बाय 5 विकले म्हणजे 4 बाय 5 विकले. याचा अर्थ 440ची किंमत किती आहे, 5 भाग आहे. 5 भागापैकी 4 भाग विकले म्हणजे 1 बाय 5 उरले ना, मग 1 बाय 5 शेवट उरलेले आहेत. मग तेच काढला आपण, 440चा 1 बाय 5 काढला, आन्सर किती आला 88 आला. अशा प्रकारे त्या प्रश्नाचा उत्तर. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे बरेच क्वेश्चन केलेले आहेत. ठीक आहे. आणि एकदम कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला पण संधी दिलेली आहे. अशाच प्रकारची संधी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्या जाईल. ठीक आहे. आणि प्रश्नाचे उत्तर पण समजावून सांगितलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रोजच्या प्रमाणे आपण होमवर्कमध्ये क्वेश्चन देणार आहोत. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. होमवर्कमध्ये करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न झाला, हा दुसरा प्रश्न, याला पण होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. याला पण होमवर्कमध्ये करायचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतर आहे, याला पण होमवर्कमध्ये करायचं आहे. आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे. चला हां, आणि हा होमवर्क. ठीक आहे. असे 4 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेले आहेत. असे 4 प्रश्न 1 2 3 आणि 4. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या दंगल सिरीजचा दुसरा व्हिडिओ पाहिलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संभावित प्रश्नसंचाचा सराव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ आपण या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर घेत राहू. तुम्ही जर पुन्हा सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.